माझा नमस्कार। आज आपण या ठिकाणी CRA तंत्रज्ञान जे फळबागेमध्ये वापर करतात त्या तंत्रज्ञानासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। तर हे तंत्रज्ञान फळबागेसाठी वापरतात। CRA तंत्रज्ञान म्हणजे झाडाच्या मुळाच्या परिघात आपल्याला सिंचन देण्याचं हे एक तंत्र आहे। या तंत्रज्ञानाचा वापर सुरुवातीप्रथम तामिळनाडू या राज्यामध्ये डॉक्टर श्री सत्यप्रकाश गोपाळ IAS अधिकारी यांनी या तंत्रज्ञानाची सुरुवात केलेली आहे आणि त्या ठिकाणी या तंत्रज्ञानाचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे केला जातो। त्यामुळे आपल्याही भागामध्ये या शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करायचा आहे। हे तंत्रज्ञान ज्या ठिकाणी दुष्काळ भाग आहे, पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी आहे, अशा ठिकाणी या CRA तंत्रज्ञानाचा अवलंब एक वरदान ठरलेला आहे। तर CRA तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे काय फायदे होतात फळबागेमध्ये? तर फळबागेमध्ये रोप कलम जगण्याचं प्रमाण वाढतं। तसेच वारंवार पडणाऱ्या दुष्काळातही बाग आपली तग धरून राहते। रोपे कलमे जोमाने वाढतात। झाडाला फांद्या, पानं आणि बुंद्याचा घेर वाढतो आणि कमी खर्चामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे बाग आपली जोपासता येते। त्यामुळे उत्पादन सुद्धा आपलं चांगलं येतं। तर CRA तंत्रज्ञान वापरण्यासाठी किंवा त्याचा अवलंब आपल्या शेतीमध्ये करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्याची आवश्यकता लागते? तर 3 ते 4 इंच पाईप हे असे 3 फुटाचे आणि 4 तुकडे लागतात त्याचे आपल्याला। आणि त्याच्यानंतर शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत, कुठल्याही एक प्रकारचं खत आणि वाळू, जाडी भरडी किंवा बारीक चाळलेली वाळू याचा वापर करता येतो। तर सुरुवातीप्रथम आपण ज्या ठिकाणी लागवड करणार आहोत त्या ठिकाणी झाडाच्या प्रकारानुसार खड्ड्याचं आकारमान बदलता येतं। या ठिकाणी आपण आंब्याची फळबाग लागवड करणार आहे, त्यामुळे 1 बाय 1 मीटरचा खड्डा म्हणजे 3 फुटाचा खड्डा आपण या ठिकाणी केलेला आहे। तर सुरुवातीप्रथम शेणखत, रासायनिक खत आणि माती या मिश्रणाने खड्डा 2 ते 2.5 फूट भरून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मध्यभागी रोप होते मध्यभागी रोपाची लागवड करायची आहे आणि त्याच्यानंतर अर्धा फूट माती परत त्याच्यावर झाकून ते रोप चांगलं हे करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर टोपल्यात टाकायचं होते त्याच्यानंतर या पाईपामध्ये आपल्याला सुरुवातीला अर्धा फूट 1 फूट शेणखत टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर बारीक चाळलेली वाळू किंवा दगडी जाडसर वाळू त्याच्यात टाकायची आहे आणि त्यानंतर हे पाईप हळूवारपणे उचलून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला झाडाला पाणी द्यायचं आहे। अशा प्रकारे यामध्ये वाळू टाकायची आहे, शेणखताचा थर, त्याच्यानंतर वाळू टाकायची आहे आणि वाळू टाकल्यानंतर 4 पाईपामध्ये वाळू टाकून घेतल्यानंतर हे पाईप आपल्याला हळूवारपणे उचलून घ्यायचे आहेत। सगळ्या पाईपामध्ये वाळू भरा। पाणी ठीक आहे, पाईप उपसू दादा, हे वर आले वाळू। वाळू भरल्यानंतर हे पाईप आपण हळूवारपणे उचलून घेणार आहेत। हे पाईप उचलून घेतल्यानंतर आपल्याला याच्यात झाडाला पाणी द्यायचं आहे। पाणी दिल्यानंतर आपल्याला काय, हे जे पाईपामुळे आपल्याला काय 2 फुटाचे 3 फुटाचे आपल्याला वाळूचे कॉलम तयार होतात जमिनीमध्ये। त्याच्यामुळे जे आपण पाणी देतो ते पाणी थेट झाडाच्या मुळाजवळ जातं, त्यामुळे झाडाची वाढ चांगली होते आणि रोपे चांगले सशक्त जोमदार वाढतात। तसेच मध्ये वाळूमुळे हवा खेळती राहते, त्यामुळे जमिनीत जे अन्नद्रव्य आहे ते मुळाच्या जवळ उपलब्ध होतात आणि पर्यायाने आपलं झाड एकदम चांगलं टवटवीत आणि जोमाने वाढतं, सशक्त। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या फळबागेची लागवड करताना या तंत्रज्ञानाचा अवश्य वापर करावा आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करून आपली फळबाग यशस्वी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुखेड यांच्या मार्फत करण्यात येत आहे।